मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका शेळीला दिवसभरामध्ये किती ओला चारा लागतो, सुका चारा, खुराक आणि पाणी किती लागतं आणि एका शेळीपासून आपल्याला एका वर्षामध्ये किती उत्पन्न मिळतं, तर हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काय जास्त मोठा नसणार आहे, त्यामुळे तुम्ही स्किप करून अजिबात व्हिडिओ बघू नका. आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शेळी पालनाच्या रिलेटेड अशीच नवनवीन माहिती मी आपल्या सीके गोट फार्म युट्यूब चॅनलवरती देत असतो. तर मित्रांनो एका शेळीला दिवसभरामध्ये ओला चारा जो आहे शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण बघा 7% ते 8%च्या आसपास लागत असतो. म्हणजे शेळी जर 50 किलोची असेल तर 50 किलो शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण 4.5 किलोच्या आसपास त्या शेळीला ओला चारा लागत असतो. मग तुम्ही काय करायला पाहिजे. आता आपण ओल्या चाऱ्याच्या काय करतो, दोन वैरणी करतो. म्हणजे मी आधी ज्या टायमाला फार्म सुरू केलता त्या टायमाला ओल्या चाऱ्याच्या दोन वैरणी करतो तो आणि सुक्या चाऱ्याची एक करतो तो. पण काय होते की ओल्या चाऱ्याची दोन वैरणी करायचं म्हणजे दोन वैरणी म्हणजे 2 टाइम चारा देणं, तर ते पॉसिबल होत नाही. 2 टाइम जर चारा काढणं हे वगैरे ह्या गोष्टी सगळ्यात त्रासदायक आहेत. ही कधीतरी थोडं दिवस असलं तर बरं वाटतंय, पण कंटिन्यू आपण वर्षानुवर्ष ह्यात काम करतोय तर कंटिन्यू सारखा सकाळी ओला चारा काढा, दुपारी काढा, तर हे लेबरचा खर्च आहे, त्रास जास्त आहे. तर त्यासाठी मी काय करतोय की एक टाइम ओला चारा देतो आणि ओला चारा म्हणून त्याच्यामध्ये मी मुरघास देतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुरघास हा सर्वसाधारण तुम्ही 1 किलोच्या आसपास शेळीला दिवसभरामध्ये देऊ शकता, काहीच अडचण येत नाही. मुरघास हा शेळ्यांना किती द्यायला पाहिजे, मुरघास हा शेळीच्या वजनाच्या 2% तुम्ही द्यायला पाहिजे. तर मुरघास हा आपण 1 किलो देऊ शकतो आणि राहिलेला 3.5 किलो चारा जो आहे तो ओला चारा द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ओला चारा हा एक टाइम देणार आहे आणि ओल्या चाऱ्यामध्येच आपण काय करणार आहे, एक टाइम मुरघास देणार आहे. म्हणजे आपण काय केलंय की एक 4 ते 4.5 किलोच्या आसपास आपण ओला चारा दिलेला आहे. तर ओल्या चाऱ्याविषयी आपण माहिती बघितली. आता आपण बघणार आहे त्या शेळ्यांना सुका चारा किती द्यायला पाहिजे. आता सुकात काही लोक काय करतात की कंटिन्यू 3 टाइम पण ओला चारा देतात, सकाळी दुपारी संध्याकाळी. एकतर त्रास तर भरपूरच होतोय, ओला चारा काढणं काही सोपं नाही. म्हणजे मेथी घास ह्या त्या गोष्टी कापणं, आणणं, कुटी करणं, शेळ्यांना टाकणं हे त्रासदायक आहे. एवढा त्रास होतोय तो होतो आणि त्याच्यानंतर 3 टाइम ओला चारा द्यायचा म्हणजे काय होतं की जास्त कॉम्प्लिकेटेड विषय होतो. तर त्यासाठी आपण कमीत कमी एक टाइम सुका चारा देणं गरजेचं आहे. एक टाइम सुका चारा, एक टाइम मुरघास आणि एक टाइम ओला चारा. तर सुका चारा का द्यायचा, तर ह्याच्या आधी भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण मी शॉर्ट मध्ये सांगतो. सुका चाऱ्यामध्ये काय आहे की पाण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात आहे. म्हणजे सर्वसाधारण जे तुरीचं बुसकट आहे, सोयाबीनचं आहे, हरभऱ्याचं जे बुसकट आहे, तर त्याच्यामध्ये एक 70 ते 80%च्या आसपास ड्राय मॅटर असतो आणि एक 10 ते 20%च्या आसपास त्याच्यामध्ये पाणी असतं. पण ओला चारा जो आपण पकडलेला आहे, मेथी घास, दशरथ घास वगैरे जे चारा आहेत ना, तर ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण 80 ते 90%च्या आसपास पाणी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे तुमच्याकडच्या शेळ्या आहेत, बंदिस्त फार्म असू द्या किंवा फिरस्ते आहेत, तुम्ही बाहेर शेळ्या फिरायला गेल्यानंतर दिवसभर शेळ्या भरपूर झाडपाला गवत वगैरे खातात आणि तुम्ही संध्याकाळी ज्या टायमाला शेळ्या कोंड्याला घरी घेऊन येता, फार्मवरती आणता, तर त्यावेळेस काय की शेळ्या एवढ्या तंदुरुस्त दिसतात, जबरदस्त दिसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं शेळ्या हडकुळ दिसतात, त्याचं कारण एकच आहे की त्या ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा 1 किलो जर मेथी घास तुम्ही शेळीला देत असाल, तर 1 किलो मध्ये सर्वसाधारण 700 ते 800 ग्रॅमच्या आसपास त्याच्यामध्ये पाणी असतं. ते पाणी बाहेर लघवी वाटे लेंड्या वाटे बाहेर पडत असतं आणि शेळीला किती एक 200 ग्रॅम 300 ग्रॅमच्या आसपास शेळीच्या शरीराला लागू होतं. तर सुक्या चाऱ्यामध्ये काय होतं की शेळ्यांच्या शरीराला सुका चारा जास्त लागू होतो म्हणजे काय की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं काय होतं की शेळ्यांवरती रिझल्ट चांगला मिळतो. सुका चारा दिल्यामुळे जे पचन करणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ना, त्या सूक्ष्म जीवाणूची वाढ होत असते. त्यामुळे पचन व्यवस्थित होतं. पचन झालं का पुढच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, सगळ्या पचन होतात. त्याच्यानंतर वजन वाढेल आहे. सुका चारा दिल्यानंतर शेळ्या पाणी पितात आणि पाणी पिल्यानंतर शरीराचं जे सगळं कार्य आहे तर व्यवस्थित होत असतं. तर सुका चारा किती द्यायला पाहिजे, सुका चारा हा शेळीच्या वजनाच्या 2% द्यायला पाहिजे. म्हणजे 50 किलोची जर शेळी असेल तर 50 किलोच्या शेळीला सुका चारा किती द्यायला पाहिजे, 1 किलो सुका चारा तुम्ही 50 किलोच्या शेळीला देऊ शकता. तर ही सुका चाऱ्याविषयी माहिती बघितली. माझं शेड्यूल तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय. एक म्हणजे आता थोडक्यात सकाळी 10 वाजता मी सोयाबीनचं भुसकाट देतोय, दुपारी 2 वाजता मुरघास देतोय आणि 4-5 वाजता मी काय करतोय की त्यांना ओला चारा देतोय. अशा प्रकारचं माझं नियोजन आहे. आता खुराक किती द्यायला पाहिजे आणि खुराक कधी द्यायला पाहिजे. खुराक हा तुम्ही उपाशी पोटी शेळ्यांना द्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात की खुराक संध्याकाळी द्यायला पाहिजे. तर त्याचा विषय काय होतो की शेळ्यांना 4 पोट असतात.
कोटीपोट, जाळीपोट, पडदेपोट आणि जठर. तर शेळ्या काय करतात की आपण जो चारा दिलेला आहे पटपट पटपट चारा खातात आणि त्याच्यानंतर रेस्ट टाइम मध्ये तो चारा पोटामध्ये स्टोअर केलेला आहे, तर पुन्हा तोंडामध्ये येतो आणि ते बारीक तुकडे होऊन नंतर पोटामध्ये जात असतो. तर आता आपण उदाहरण घेऊया, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी एक 6-7 पर्यंत तुम्ही शेळ्यांना फक्त ओला चारा दिलाय आणि संध्याकाळी एक 5-5:30 किंवा 6 वाजता तुम्ही खुराक दिलाय. तर खुराक हा पोटाच्या वरच्या थराला खुराक असतो. वरचा थर जो आहे ना, मग काय होतंय की वरच्या थराला असल्यामुळे काय होतंय की तो खुराक आहे तो सुरुवातीला तोंडामध्ये येत असतो आणि शेळ्यांना त्या टायमाला काय करायचं असतं की लवकर पटपट पटपट रवण करून सगळं पचन करायचं असतं. आणि त्या गडबडीमध्ये घाईमध्ये काय होत असतं की खुराकामधलं जे घटक आहेत, मक्याचा भाग आहे, गव्हाचा भाग आहे, तर लेंड्यावरती बाहेर पडत असतो. हे मी कुठं वाचून वगैरे सांगत नाही, मी स्वतःचा अनुभवलेला आहे. माझ्या फार्मवरती मी शेळ्यांच्या लेंड्या फोडून बघितल्यात, काय रिझल्ट मिळतो. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी तुम्ही खुराक सकाळी द्यायला पाहिजे. तर सकाळी खुराक दिल्यामुळे काय होतं की उपाशी पोटी शेळ्या असतात आणि उपाशी पोटी जर तुम्ही खुराक दिलं तर काय होतं की आणि खुराक दिल्यानंतर एक 2-3 तास तुम्ही सुका चारा द्यायचा नाही. तर त्यामुळे काय होतंय की शेळ्यांना रेस्ट टाइम मिळतो आणि उपाशी पोट असल्यामुळे पोटात दुसरं काहीच नाही. तर त्यामुळे जो खाल्लेला खुराक आहे त्या रेस्ट टाइम मध्ये शेळ्या पचन करतात. तर त्याचा रिझल्ट जबरदस्त मिळतोय. आणि खुराक दिल्यानंतर तुम्ही पाणी लगेच शेळ्यांना द्यायला नकोय. तर खुराक शेळ्यांना किती द्यायला पाहिजे? शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण 0.5% खुराक तुम्ही द्यायला पाहिजे. हे सगळं स्टँडर्ड भाषेत सांगितलेलं आहे. ऍक्च्युली हे सगळं जे प्रमाण आहे, तर ते प्रमाण कशावरती डिपेंड आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हणतोय की शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण 4 ते 5% ओला चारा द्या आणि तुम्ही फक्त ओल्या चाऱ्यामध्ये जसं की ज्वारी देताय किंवा मका देताय किंवा तुम्ही एकच कुठला तर घटक देताय, तर रिझल्ट मिळणार नाही. तर त्यासाठी हे सगळं कशावरती डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे की त्या चाऱ्यामध्ये गुणवत्ता किती आहे, त्या गुणवत्तेवरती सगळं प्रमाण ठरलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगतो वाल्या चाऱ्यामध्ये मेथी घास आहे, दशरथ घास आहे, तुती, शेवरी, सुबाबळ, स्मार्ट रेड, सुपर, मार्वेल ह्या सगळ्याची कुट्टी करून दिलं तर ते ठीक आहे की शेळीच्या वजनाचे 4 ते 5% तुम्ही वाला चारा, हे महत्वाचं आहे. किंवा तुम्ही सुका चारा देताय तर सुक्या चाऱ्यामध्ये चांगला सुका चारा द्यायला पाहिजे. काही लोक काय करतात की ऊसाचं जे वाळलेलं वाढ आहे ते वाळवून ठेवलेलं ते देतात, तर त्याचा रिझल्टच मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्ही कोणता घटक देताय किंवा जो तुम्ही वाला चारा खुराक देताय ते त्याच्यामध्ये काय गुणधर्म आहेत, किती प्रोटीन आहे, किती कॅल्शियम आहे, त्याच्यावरती त्याचं प्रमाण ठरलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेळीच्या वजनाच्या 0.5% तुम्ही खुराक द्यायला पाहिजे. म्हणजे 50 किलोची शेळी असेल तर 50 किलोच्या शेळीला तुम्ही 250 ग्रॅम खुराक द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता. पुन्हा एकदा रिपीट करतो, हे खुराकाचं प्रमाण 0.5%, 1%, 2% कशावर डिपेंड आहे, तर त्या खुराकामध्ये कशा प्रकारचं घटक आहेत, प्रोटीन, कॅल्शियम किती आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर मित्रांनो, आपण आता बघितलंय ओला चारा किती लागतो शेळीला, खुराक किती लागतो, सुका चारा किती लागतो आणि थोडक्यात त्याचं महत्व पण सांगितलंय. तर शेळीला पाणी किती लागतं? एका दिवसामध्ये शेळीला सर्वसाधारण एक 5 लिटर पासून 13-14 लिटर पर्यंत पाणी लागतं. हे पाणी हे कशावरती डिपेंड आहे, तर हे वातावरणावरती डिपेंड आहे. तुम्ही चारा कशा पद्धतीने देताय त्याच्यावरती डिपेंड आहे. काही लोक 3 टाइम जर सुका चारा देत असतील तर शेळीला अजून पाणी जास्त लागतं, 15-16 लिटर पर्यंत हे पाणी लागतं. आणि काही लोक ओला चारा देत असतील तर शेळीला 5-6 लिटर पर्यंत पाणी लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी वातावरण, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि कशा प्रकारचा चारा वगैरे देताय ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पाणी आणि खुराक वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आता थोडक्यात आपण बघणार आहे शेळी पालन व्यवसायामध्ये प्रॉफिट किती होतं ऍक्च्युली. तर प्रॉफिट म्हणजे मी तुम्हाला असं नाही की एवढं किलो आणि तेवढं किलो घेतलं ही काय सांगत नाही. तर तुम्हाला इनडायरेक्टली लमसम मध्ये साधं आणि सोप्या भाषेत तुम्हाला एक उदाहरण देतो. तर बघा, उस्मानाबादी शेळी घेऊया आपण. उस्मानाबादी शेळी दुसऱ्या तिसऱ्या वेताची मोठी शेळी घेतलेली आहे. छोटी बारकी घेतली तर ते गडबड होते. मोठी शेळी घेतलेली दुसऱ्या तिसऱ्या वेताची आणि 2 ते 3 महिन्याची गाभण शेळी घेतलेली आहे. तर बघा, त्या शेळीला 2 पिल्लं साहजिकच होणार आहे, मोठी शेळी असेल तर. उस्मानाबादी शेळी आहे, एका शेळीला 2 पिल्लं झाली. तर सर्वसाधारण आपण एक ती पिल्ल उस्मानाबादी शेळी आहे ते एक 4-4.5-5 महिन्यानंतर, पण त्या शेळीला आपण बिटलचं बोकड क्रॉस केलेलं आहे, त्यामुळे वजन वाढ हे चांगलं होणार आहे. 3-4 महिन्यामध्ये सर्वसाधारण 20 किलो प्लस त्यांचं वजन वाढ व्हायलाच पाहिजे. तरच हे एक्झाम्पल त्याच्यामध्ये बसतंय प्रॉफिट किती होतोय. म्हणजे सर्वसाधारण बघा, 2 पिल्लं झाली आणि पाट आणि बोकड पकडू आपण. तर ती पाट आहे सर्वसाधारण आपण 7,000ला विकली आणि बोकड हा आपण 8,000ला विकला 3-4 महिन्यानंतर. म्हणजे काय झालं की आपल्याला पाट आणि बोकडामध्ये एका वेतामध्ये किती झालं की 15,000 रुपये झालेला आहे. तर बघा मित्रांनो, सोपं तुम्हाला सांगतो,
15 ते 16 महिन्यामध्ये 2 वेत होत असतात शेळी पालनचे. म्हणजे 5 महिने गाभण काळ, 3 महिने भाकड काळ, म्हणजे 8 महिन्याचं एक वेत झालं. 8 आणि 8 16 महिने, म्हणजे एक 15 ते 16 महिन्याचं 2 वेत होतात. तर एक तुम्हाला सांगतो त्यातलं एक वेत जे आहे, तर एक वेत खर्चामध्ये जाऊ द्यायचं आणि एक वेत आहे प्रॉफिटमध्ये पकडायचं. तर तुम्ही एक म्हणजे आपलं 15 महिन्यात जे 2 वेत होतात त्यातले एक वेत म्हणजे थोडक्यात 15,000 जर तुम्ही खर्चावर शेळीच्या पकडलं, वला चारा, सुका चारा, सगळ्या गोष्टी, तरी तुम्हाला सांगतो तेवढ्या एका वेता एवढंच खर्च होत असतो. थोडंसं लमसम मागं पुढं होत आहे. तर थोडक्यात समजण्यासाठी आणि सिंपल उदाहरण आहे. 15 महिन्यात 2 वेत होतात. 2 वेतामधलं एक वेत आपलं प्रॉफिट पकडायचं आणि एक वेत आहे ते सर्वसाधारण खर्च पकडायचा. म्हणजे सर्वसाधारण आपण मगाशी बघितलं पाट आणि बोकड झालं होतं. म्हणजे पाट 7,000ला दिलते, आपण बोकड 8,000 दिलतं. 15,000 रुपये झालं होतं. 15 महिन्यात 15,000 झालं. तर उस्मानाबादीच्या एका शेळीपासून प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,000 रुपये मिळतात. तुमच्याकडे 10 शेळ्या असतील तर तुम्हाला किती रुपये मिळणार आहे? तर 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. 20 शेळ्या असतील तर 20,000 प्रत्येक महिन्यात सांगतोय. 40 शेळ्या असतील तर 40,000 तुम्हाला मिळणार आहे. कारण मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे 100 शेळ्या उस्मानाबादी असतील तर तुम्हाला 1,00,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. ह्या गोष्टी सगळ्या कशावरती डिपेंड आहेत? नाहीतर भरपूर लोक कमेंट करणारे आहेत की आम्हाला एवढं प्रॉफिट राहत नाही, एवढं वजन वाढ होत नाही. तुम्ही जर परफेक्ट पद्धतीनं नियोजन केलं, नियोजन म्हणजे काय की झिरो मॉर्टॅलिटी कमी केली, मरतूक कमी केली, वजन वाढ केली आणि वजन वाढ करून विक्री व्यवस्थित केली, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. नाहीतर तुम्हाला ह्यातली एखादी जर गोष्ट चुकली, म्हणजे तुम्ही विक्री व्यवस्थित करताय, सगळं व्यवस्थित करताय आणि तुम्हाला वजन वाढत झालं नाही, तरी कमी मध्ये होणार आहे. नाहीतर मरतूक जास्त झाली, तर सगळं व्यवस्थित नियोजन केलं तर शेळीपालन व्यवसायामध्ये चांगला फायदा होतो. तर आपण अशाच रिलेटेड शेळीपालनाचे रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो. बघणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, पण लोक लाईक करत नाहीत, कमेंट करत नाहीत. निदान तुम्ही कमेंट करत नसाल तर निदान लाईक ही करू शकताय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.